स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आजच्या ह्या कलयुगात आपण आपली कर्म चांगली केली तरच आपल्याला सतयुगात प्रवेश मिळू शकतो. कारण आत्ताच खरी परीक्षा चालू झाली आहे. आई बघणार ह्या महामारीच्या युगात आपण आपलं आयुष्य कसं व्यतीत करत आहोत. कारण आता सगळीकडे नकारात्मक ऊर्जा वाढत आहे. ह्या ऊर्जेचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात सगळीकडे पसरत आहे. प्रत्येकाचा तोल घसरून वाईट मार्गावर जाण्याची शक्यता आहे. पण इथेच आपल्याला आपल्या आईला प्रेरित करून घ्यायचं आहे. आता ह्या वेळेत जर आपण आपल्याला सावरू शकलो तर आपलं आयुष्य इतकं सुंदर व्यतीत होऊ शकतं की आपण ह्याची कल्पना देखील केली नसेल. जितकं होईल तितकं आपण आध्यात्मिकतेकडे वळण घेणं गरजेचं आहे. आपली कर्म कराच, पण त्यासोबत आईचा आसरा घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. नाहीतर आपली मती बुद्धी कधी भ्रमिष्ट होईल कळणार देखील नाही. प्रत्येक क्षणाला आईचं नाव मुखात असू द्या. आईच्या कृपेचे आभार मानतच आयुष्य व्यतीत करणं गरजेचं आहे. आणि हो, हे सर्व आपण मनापासून करत आहोत की आपला जीव वाचवण्यासाठी आपण करत आहोत हे आपल्या आईला नक्की कळत असतं. म्हणूनच आपल्याला मनापासून अपेक्षा न बाळगता आईची सेवा करणं गरजेचं आहे. हो, मनात जे काही आहे इतरांना सांगण्यापेक्षा आईकडे मन मोकळं करा. त्याचा जास्त फायदा होईल व नकारात्मक ऊर्जा देखील आपल्याला तिच्या जाळ्यात खेचू शकणार नाही. वाईट चांगलं चूक बरोबर आईच्या संपर्कात राहून आईला विचारा. हे आपण ध्यान नामस्मरण पूजा प्रार्थना ह्याने साध्य करू शकतो. उगीच वायफळ वेळ घालवून आपलं आयुष्य आपण खराब न करता चांगल्या गोष्टींमध्ये वेळ घालवून आयुष्याची वाटचाल एका चांगल्या दिशेकडे करणं गरजेचं आहे. आपण उगीच आपलं आयुष्य खूप त्रासदायक करून ठेवतो. ह्याची खरं तर गरज देखील नसते आणि त्याचा उपयोग देखील होत नाही. मानवी देह फक्त दिखावा आहे. आपल्या आत्म्याला आपण सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. ते फक्त आपण नामस्मरणानेच करू शकतो. आपल्या देहाला जे काही हवं ते आपण द्यावं, पण त्या देहाचे चोचले पुरवत बसू नये. ह्यानेच मग खूप काही गोष्टींचा देहाला सवय होऊन जाते व आपलं पाऊल चुकीच्या मार्गाकडे धावू लागतं. म्हणूनच जर आपल्याला आपल्या देहाला संतुलित ठेवायचं असेल तर आईला नतमस्तक होऊन आई जे काही आपल्या पदरात घालते ते स्वीकारून आपल्या देहाला मनाला बुद्धीला आईच्या नामस्मरणात गुंतून ठेवणं गरजेचं आहे. मग बघा, आपला देह देखील मनासोबत आईच्या सान्निध्यात राहण्यासाठी तयार होईल व आपली आई आहेच की आपली काळजी घ्यायला. आई आपल्या लेकरांना कधीच एकटं सोडत नाही, पण तशी तयारी आईच्या लेकराने देखील दाखवली पाहिजे. मगच आई आपल्या लेकराला आपल्या कुशीत घेऊन आपल्या लेकराचा मनसोक्त सांभाळ करून लेकराच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. हा विश्वास आपण बाळगला पाहिजे. श्री स्वामी समर्थ.